आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं YouTube चॅनल। नमस्कार। सत्र दुसरा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर आयोजित एक दिवसीय नवलेखक लेखन कार्यशाळा या दुसऱ्या सत्रासाठी सर्व मान्यवरांचं मी महाविद्यालयातर्फे सहर्ष स्वागत करतो। तर या दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला मार्गदर्शक लाभलेले आहेत श्री दत्ता घोलप सर। सर्वप्रथम मी घोलप सरांना आपल्या स्टेजवरती आमंत्रित करतो आणि त्याचबरोबर अजून एक दुसरे मार्गदर्शक आहेत ते म्हणजे डॉक्टर ज्ञानेश्वर जाधवार सर, यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करतो। या सत्रासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर संघप्रकाश दुड्डे सर, यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करतो। दत्ता घोलप सर यांनी लेखनाचे विविध आकृतिबंध या विषयावरती आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यानंतर डॉक्टर ज्ञानेश्वर जाधवार सर हे आपल्याला मी आणि माझे लेखन या विषयावरती त्यांनी मार्गदर्शन करणार आहेत। तर या सत्रासाठी सर्वप्रथम मी सर्वांना पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी या सर्वांना मी स्वागत करतो। तर आता सगळ्यात अगोदर मी ओळख करून देतो ते म्हणजे दत्ता घोलप सर। दत्ता घोलप सर हे डॉक्टर दत्तात्रय पंडित घोलप सर, सरांचं पूर्ण शिक्षण शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे। तर सर हे UGC नेटसेट परीक्षा पास झालेले। सरांचं PhD भालचंद्र नेमाडे यांच्यावरती आधारित आहे। सरांचं पोस्ट डॉक्टरल देखील आहे। त्यांचा विषय सामाजिक सांस्कृतिक तंत्रे आणि मराठी कादंबरीचे बदलते रूप। सरांनी वेगवेगळे ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत। सरांचं लेखन आणि शोध निबंध वेगवेगळ्या घटकावरती म्हणजेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेमिनार कॉन्फरन्समध्ये त्यांनी प्रकाशित केलेले आहेत। सरांना वेगवेगळे सन्मान देखील मिळालेले आहेत। त्यातल्या त्यात म्हणजे शिवाजी विद्यापीठाचे उत्कृष्ट PhD प्रबंध लेखनासाठीचे डॉक्टर VR करंदीकर संशोधन पारितोषिक मिळालेलं आहे। त्याचबरोबर सरांनी विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांची डॉक्टर S राधाकृष्णन पोस्ट डॉक्टरल फेलोशिप देखील त्यांनी मिळवलेले आहेत। आणि त्याचबरोबर सरांना वेगवेगळे असे मिळाले। सर सध्या हे मराठी विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे कार्यरत आहेत। त्यामुळं सर आपलं स्वागत करतो आम्ही महाविद्यालयाच्या वतीनं। त्यानंतर मी ओळख करून देतो ते म्हणजे आपले दुसरे मार्गदर्शक डॉक्टर ज्ञानेश्वर प्रकाश जाधवार सर। जाधवार सरांचं जर परिचय करून द्यायला गेलो तर मग मला असं वाटतं की 5 ते 10 मिनिट लागेल, पण मी थोडक्यात सरांचं ओळख करून देतो। सरांचं रिसर्च पेपर पब्लिकेशन, त्याचबरोबर अनुभव आणि त्याचबरोबर वेगवेगळे पारितोषिक आणि वेगवेगळे पुस्तक देखील त्यांनी प्रकाशित केलेले आहेत। आणि आर्टिकल तर सांगायचं झालं तर डिजिटल कॉन्टेंट आणि प्रोग्राम लिंक यावरती आधारित सरांनी केलेले आहेत। ॲकॅडमिक रिसर्च वेगवेगळ्या ठिकाणी साधारणतः बघा 15 ते 18 त्यांनी शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे कॉन्फरन्स राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयवरती अटेंड केलेले आहेत। तर अशा पद्धतीने सरांना वेगवेगळे संस्थेकडून त्यांना बेस्ट टीचर अवॉर्ड म्हणून पण दिलेले आहेत। आणि त्या पद्धतीनं सरांना शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप हे देखील मिळालेलं आहे 2022-23मध्ये। आणि सरांनी JRD टाटा फेलोशिप फॉर रिसर्च प्रोजेक्ट 2018 आणि 19 यासाठी देखील त्यांना मिळालेलं आहे। सर तर आता या दुसऱ्या सत्रासाठी मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। तर आता आपण इथून या सत्राला सुरुवात करू। तर जास्त वेळ न घेता मी डॉक्टर घोलप सरांना आमंत्रित करतो की आपण मार्गदर्शन करावे। थोडंसं क्षमस्व।
तर मी दुडे सरांना आमंत्रित करतो की त्यांनी डॉक्टर ज्ञानेश्वर जाधवर सरांचा सत्कार करावा. ठीक आहे सर. ते गुच्छ धन्यवाद सर. त्यानंतर मी दुडे सरांनाच आमंत्रित करतो की त्यांनी गोलब सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. तर दत्ता गोलब सरांनी आम्हाला मी राजगुरू सरांना आमंत्रित करतो की त्यांनी दुडे सरांचा सत्कार करावे. धन्यवाद सर. आता आपण जास्त वेळ न घेता प्रथम मी श्री दत्ता गोलब सरांना आमंत्रित करतो की त्यांनी लेखनाचे विविध आकृतिबंध या घटकावरती प्रकाश टाकावा. या सत्राचे अध्यक्ष दुड्डे सर, निबंधवाचक ज्ञानेश्वर जाधवर हे आत्ताचा महत्त्वाचा मराठीतला कादंबरीकार, समन्वयक सुहास पुजारी सर, विद्यार्थी विकासचे संचालक काळवणे सर, आमचे मित्र रविकांत शिंदे, संतोष पवार, साठे मॅडम इथं आहेत, कोल्हापूरवरून आलेले पाटलोबा पाटील आणि आपण सर्वजण. खरं तर मी असा थोडा धुंदीत होतो जेवल्यामुळं आणि आपलं नंतर आहे असं माझ्या लक्षात आलं होतं, कारण माझ्या नंतर एक भाषण होतं, म्हणजे माझं नंतर क्रम होता आणि आधी जाधवरचं होतं, त्यामुळे मी निवांत बसलो होतो. आता पण सूत्रसंचालकानं काहीतरी गडबड केली आणि माझं नाव घेतलं. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चॅट GPT, कृत्रिम बुद्धिमत्ता या काळामध्ये निर्मितीशीलता ही एकमेव अशी गोष्ट राहिलेली आहे की जी अजून तरी माणूस करतोय. म्हणजे संवेदनाक्षम भावनिकता असणारं लेखन AI आणि चॅट GPTला जमलेलं नाही. बाकी सगळी क्षेत्र आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या याच्यात गेलेलीच आहेत. आणि अशा काळामध्ये महाविद्यालयाच्या नियतकालिकासाठी लेखन करणं, तेही पुन्हा गांभीर्यानं करणं, नुसत्या नंबरसाठी नाही. कारण प्रकाश होळकर नावाचा जो मराठीतला कवी आहे, ज्यानं टिंग्या चित्रपटाची गीतं लिहिलेली आहेत, तो कवी नियतकालिकाला आपली कविता द्यायला गेला होता प्राध्यापक विजय काचरे यांच्याकडं. आणि त्या काचरेंनी त्यांना सांगितलं की चांगलीच कविता लिहिली आणि आपण अंकात घेऊ. पण दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस अंक आला आणि हा नवा पोरगा ते बघितलं अंक कॉलेजचा आणि त्याच्यात त्याची कविता नव्हती, तो विचारायला गेला सरांच्याकडे की सर माझी कविता तुम्ही घेतली, चांगली आहे म्हटलं, आणि छापली का नाही? तर म्हणले तुझी कविता एवढी चांगली आहे की ही कॉलेजच्या नियतकालिकापुरती राहून चालत नाही. ती कविता अनुष्टुपमध्ये छापून आली होती आणि मराठीला चांगला कवी मिळाला. म्हणजे नियतकालिकामध्ये खूप लोक आहेत. किंवा तुझ्या रूपाचं चांदणं हे जे गीत तुम्ही ऐकता, हा विनायक पवार नावाचा जो कवी आहे तो असंच नियतकालिकाच्या लिखाणातूनच पुढं आलेला आहे. आणि सुरुवातीलाच आपण हे क्लिअर केलं पाहिजे की प्रतिभेचा झटका असतो, ती दैवी देणगी असते, हे सगळं चुकीचं साहित्यशास्त्र आहे. लेखन ही प्रयत्नसाध्य कला आहे आणि ठरवून लिहिता येतं, लिहायचं असतं, हे साहित्यशास्त्र आधी आपण डोक्यात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस 18व्या-19व्या शतकामध्ये छापखान्याची सोय झाली, मुद्रणाचं तंत्र आलं, त्यावेळेस हे काव्यलेखन निर्मिती आणि ज्याच्यासाठी प्रतिभेचा झटका येण्यासाठी थांबावं लागतं, हे बंद झालं.
आणि तिथून पुढं गद्याचा विकास झालेला आहे. याचं कारण खिळे जुळवणाऱ्या जुळाऱ्यांना काम पाहिजे असायचं आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र लोकांच्या हातात गेलं पाहिजे. त्यामुळं रोजच्या रोज लिहिणारे, त्यामुळं हे प्रतिभेचे झटकेवाले मागं पडले. हे पण एक साहित्यशास्त्र आहे. म्हणजे यंत्रयुगाचा असा सुद्धा एक परिणाम आहे निर्मितीवर. हे जर आपण समजून घेतलं आणि विद्यार्थी दशेमध्ये अनुकरणाचा टप्पा असतो लेखनाच्या सुरुवातीला. कारण तुम्ही ज्यांचं वाचता आवडतं त्याचं अनुकरण करता. अनुकरणाच्या पुढचा टप्पा असतो प्रभावाचा. कोणाचा तर एक प्रभाव आपल्यावर दिसतो, पण प्रभाव पचवून पुढं जाता आलं पाहिजे. जसं पांगुळगाडा हा फक्त चाला येण्यापुरता असतो. चालायला यायला लागल्यानंतर आपण पुन्हा पांगुळगाडा घेत नाही. त्यामुळं जो लेखक आपल्याला आवडतो तो लेखक किती मुरवून पचवून आत घ्यायचा याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि असा एक सर्वसाधारण रेशो आहे की 1000 पानं ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस एक नवं पान लिहू शकता. आता तुम्ही आपल्या वाचण्याचा रेशो काढा, मग आपल्याला किती पानं लिहून होतील असा अंदाज येईल. आणि तीच आपली मोबाईलच्या काळात बोंब आहे. कारण सहज रील्स बघायला घेतलं तर तुमचा 1 तास कसा गेला कळत नाही. आणि रील्स असते ते 15 सेकंदाच. पण व्हरायटी एवढी आहे की आजोबा बी त्यात गुंतत आहे, नातू बी गुंतत आहे. म्हणजे वयाचा स्पॅन किती कव्हर केला आहे बघा त्याने. एंटरटेनमेंटचा जमाना आहे ना. आपल्याकडं दुसरा एक रेशो असा आहे की एक पुस्तक म्हणजे एक प्रत साधारणपणे 100 लोक वाचतात. म्हणजे ग्रंथालयातली, महाविद्यालयाच्या ग्रंथालयातली, सार्वजनिक, मित्राची, मागून, चोरून आणून, पळवून नेऊन, काय जे असेल ते किती वाचतात? 100. मग आपला अंक किती प्रतीत निघतो बघा. म्हणजे आपली कविता ज्याच्यासाठी तुम्ही लिहिताय. कारण ह्या वयात जसं वयात आलेलं तरुण गाढव सुद्धा सुंदर दिसतं, तसं प्रत्येक वयात आलेला मुलगा कविता करतोच. पण जिच्यासाठी किंवा ज्याच्यासाठी कविता केली आहे त्याच्यापर्यंत तरी जावी ह्याचं माध्यम कुठं आहे? बरोबर आहे की नाही? म्हणजे थेट बोललेलं बरं. त्यामुळं तुमचा भवताल, तुम्ही ज्या समाज घटकातून आलेला आहे, तुम्ही ज्या याच्यातून आला आहे त्यातून तुमचा दृष्टिकोन विकसित होत असतो. आता भारतीय परंपरेचा जर विचार केला तर तुमचा पुरुषी दृष्टिकोन आहे. म्हणजे स्त्री लिहिणारी असो नाही तर पुरुष असो. कारण आपल्याकडं गोष्ट असते, एक होता राजा, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती आणि एक ना आवडती. अशी गोष्ट आहे का? एक होती राणी, तिला 2 राजे होते, एक आवडता आणि एक ना आवडता. अशी का गोष्ट नाही. कारण गोष्टी या पुरुष सत्ताक व्यवस्थेचं वहन करणारे आहेत आणि त्या पुरुषांनी लिहिलेल्या आहेत त्यांच्या सोयीसाठी. मग ही गोष्ट उलटवण्याचं काय तुमच्याकडे आहे का नाही तंत्र? जर मुली लिहित असतील, बाबा हे असं सांगतात की ते एक राजा होता आणि त्याला 2 अशी का नाही गोष्ट की एक होती राणी, तिला 2 राजे होते, आवडताना आवडता. त्यामुळं तुम्ही हे बेसिक लिहिण्याचे प्रश्न आधी समजून घ्या आणि मग तुमच्या भूमिका निश्चित होतील. लिहिणाऱ्याला पहिल्यांदा भूमिका घ्यावी लागते. म्हणजे तुमचा जर नायक परिवर्तनाच्या चळवळीचा हिरो असेल तर त्याचं नाव कांबळे ठेवायचं, साठे ठेवायचं का कुलकर्णी जोशी ठेवायचं हे तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो आधी. तरच तुमचं लिखाण सत्याच्या जवळ जाणारं होत असतं. पर्यावरण चळवळीचा नायक आहे तो मंदार भारदे वगैरे असेल ना. जर कांबळे नावाचा नायक ठेवला आणि वाचकांना असा प्रश्न विचारला की ज्याच्या भरल्या पोटाचा प्रश्न सुटला नाही तो काय पर्यावरण चळवळ करतोय, ह्या जो लिहिण्यातला मूल्यभानाचा प्रश्न असतो हे आधी तुम्ही समजून घ्या. मग तुम्ही बरोबर अनुभवातला गोष्टीचं रूप देऊ शकता, शब्दरूप देऊ शकता. आणि मूल्यात्मक पेच असतात जे तुम्हाला पुढं पडायला लागतील. आता हे जे राष्ट्र चाललंय ना, राष्ट्र हे मूल्य लेखक विरोधी आहे. मी जबाबदारीनं सांगतोय. याचं कारण कुठलाही लिहिणारा, आपण ज्ञानेश्वराची परंपरा सांगतो ना, कुठलाही लिहिणारा सीमेच्या अलीकडल्या लोकांवर प्रेम करा आणि पलीकडल्याला मारा असं सांगत नसतो. त्यामुळं राष्ट्र ही कन्सेप्टच लेखकाच्या विरोधी जाणार आहे. असं तपासत ज्यावेळेस तुम्ही लिहायला लागाल, स्वतःच्या अनुभवाशी त्याच्यापासून दूर जायचं नाही हे ज्यावेळेस तुम्हाला कळायला लागेल. म्हणजे आईवर निबंध लिहायला सांगितला की आपली पोरं छान छान लिहून येतात. एवढी आई छान नसते.
जी तुम्ही लिहिता. कारण आपल्या लोकांना एकच श्यामची आई माहीत आहे आणि सगळ्यांनी श्यामच व्हायला पाहिजे. उलट तीसुद्धा आई आता रट्ट मारेल श्यामला, अशी अवस्था आहे. माझी आई जर मला पहाटे 6ला 5ला उठवत असेल, अभ्यासाला बसवत असेल आणि जी कृती मला अजिबात आवडत नाही, मी नाक मुरडत तिरस्कार करत बसत असेल, तर येऊ द्या ना ते त्यात. तुम्ही कशाला खोटं लिहिता? एवढी सात्विक आई असल्या रखरखत्या सोलापूरच्या उन्हात मिळणारच नाही. तुम्ही कशाला आणता ओढून पुणेरी आई आपल्याकडं? ह्या ज्या भूमिका तुमच्या निश्चित व्हायला पाहिजे त्या इथं होतील. आणि म्हणून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वास्तवातून आपली जी घडण होणार आहे, आपल्या पद्धतीनं आपले गोष्टी लिहिता आल्या पाहिजेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर मी एकच उदाहरण सांगून पुढं जातो. अण्णाभाऊ साठे यांनी जे महाराष्ट्र गीत लिहिलं आहे ते आणि गोविंदाग्रजांनी लिहिलेलं महाराष्ट्र गीत जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की अण्णाभाऊ साठे जो महाराष्ट्र दाखवत आहे तो तळातून दाखवत आहेत. करडई, कारलं ही ते झाडांची, सूर्यफुलाची अशी नावं सांगतायत. आणि गोविंदाग्रज गरजा महाराष्ट्र, ते त्यांचं ते वर्ण म्हणजे पन्हाळा जर असेल तर अण्णाभाऊंना वारण्याच्या खोऱ्यातनं महाराष्ट्र दिसतोय आणि टकमक टोकावरनं गोविंदाग्रजांना महाराष्ट्र दिसतो. एवढं अंतर आहे दोघांच्या महाराष्ट्रामध्ये आणि हे लिहिणाऱ्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून आणि राजकीय विचार, आता माझी मैना गावावर राहिली सांगणारा अण्णाभाऊ आहे, त्यांची मैना म्हणजे कोण आहे? बिदर, भालकी, बेळगाव, धारवाड, निप्पाणीसह महाराष्ट्र आहे. हे राजकीय विचार आहे त्यातला. आता जो विषय मला दिलेला आहे आकृतिबंध साहित्य प्रकार निर्मितीच्या पातळीवरच असतात का, हा मूलभूत प्रश्न आधी आपण उपस्थित केला पाहिजे. कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ते समीक्षकांनी, अभ्यासकांनी त्यांच्या वर्गीकरणाच्या सोयीसाठी भेद पाडलेले. पण आणि अशी चर्चा ही अरिस्टॉटलपासून आहे. पण आपण काय करू शकतो हे पाहायचं झालं तर आपला जो लेखन विषय आहे त्याचा जो आकृतिबंध असणार आहे तो कसा असेल? जसं चित्रकाराचा कॅनव्हास केवढा आहे याच्यावर चित्राचा आकार ठरणार आहे, बरोबर? अगदी तसंच तुमच्या लिहिण्याचा अनुभवाचा अवकाश किती आहे याच्यावर तुमचा फॉर्म ठरणार आहे. म्हणजे तुमची आत्मनिष्ठ भावना असेल, कविता येईल. तुम्हाला एखादा घटना प्रसंग चित्रित करायचा आहे, कथा होईल. तुम्हाला संपूर्ण अनुभव विश्व मांडायचं आहे, आत्मकथा किंवा कादंबरी होईल. म्हणजे तुमच्या जगण्याचा जो प्राधान्यक्रम आहे, जो लिहिण्यात आणायचा आहे, त्याच्या अवकाशावर तुमचा फॉर्म ठरणार आहे. आणि हे निश्चित केलं पाहिजे. आणि आता मला जो महत्त्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे नियतकालिकाच्या फॉर्ममध्ये, कारण नियतकालिका आहे तुमची कादंबरी छापणार नाही. आपल्याला ह्या पण मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. करार संकल्पना जी आहे ती भावविण्याचा जो करार आहे त्यातून काव्य आकाराला येणार आहे. कथन किंवा सांगण्याचा जो करार आहे त्यातून कथनात्मक साहित्य किंवा ज्याला गोष्ट म्हणता येईल ते आकाराला येणार आहे. आणि दाखवण्याचा जो करार आहे, नाट्य म्हणजे एकांकिका वगैरे, त्यातून आकाराला येणार आहे. आता उत्स्फूर्तता हा जो प्रकार आहे कवितेच्या बाबतीत जर बघितलं तुमच्या लक्षात येईल केशवसुतांनी असं म्हटलं होतं, कविता लिहिणं किंवा कविता पकडणं म्हणजे तळपती वीज पकडण्यासारखं आहे. आणि 99% कवी जळून खाक होतात, 1% लोकांना कविता सापडते. असं का असेल? मुळात कवी सरळ खात नाहीत, ते असं खातात, बरोबर आहे? अल्पक्षरी असतं. आणि आपल्याकडे जे कवी आहेत ते ट ला ट आणि र ला र लावून यमकात कविता करतात, ज्याची गरज नाही. आणि चकवा देतात. कवीला कान लय तयार लागतो. आपल्या भोवतालातल्या सगळ्या लयी, लोकलयी, चित्रपट जे काय कानावर पडतं ना ते खूप ऐकायला पाहिजे. आणि मग आपले शब्द त्याच्यात जोडले जातात. राम कदमांचं एक उदाहरण सांगतो. पिंजरा चित्रपटामध्ये जे यांचं गाणं आहे श्रीराम लागूंचं, कशी नशिबानं थट्टा आज मांडली, हे गाण्याची जी चाल आहे ते राम कदमांना कुठं सापडली? 3 महिने ते चाल लावायचा प्रयत्न करत होते, त्यांना ती चाल म्हणावी अशी मिळाली नाही. आपल्याकडं माणूस मेल्यानंतर त्याच्या डेड बॉडीजवळ गैरव मांडतात बघा, लिकी रडत असतात, कसा आहे, किती चांगला होता,
म्हणजे कसे संबंध होते ते खूप मोठ्यानं तार सुरात गातात. तुम्ही ती लय पकडा आणि हे गाणं म्हणा, तुम्हाला लय सापडेल. किंवा अलीकडलं आपल्याकडचंच उदाहरण सांगतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जे गाणं आहे, रे त्याची चाल एक आहे आणि हे ह्यांनीच सांगितलेलं आहे संगीतकार. त्यामुळं कवीला लय पकडायला असं लांब जायचं कारण आपल्या भोवतालातल्या सगळ्या लोकलयीपासून सगळे आवाज पकडता आले पाहिजेत. आणि आपण जे लिहितोय, आपला जो अनुभव आहे त्याच्यात इतरांसाठी काय महत्त्वाचं आहे हे कळलं पाहिजे. म्हणजे आपल्या अनुभवाचं सामान्यीकरण करणं, जनरलायझेशन करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण तुमच्या म्हणण्यामध्ये इतरांना काय इंटरेस्ट वाटावा हे जे सामान्यीकरण करणं आहे, जनरलायझेशन आहे, तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. नाहीतर आता जी तुम्ही कविता लिहिताय, या वयात सगळेच कविता लिहितात, तुम्ही लिहिताय, त्या कवितेची वही अशीच ठेवा आणि 20 वर्षानं तुम्ही ती वाचा. तुम्हाला असं वाटेल की आपण खूपच बावळट होतो त्या काळात. तर अशा निर्मितीच्या पातळीवर राहू नये यासाठी अशा कार्यशाळांचा उपयोग असतो. बरोबर आहे. नाहीतर मग काय ऑनलाईन आता सगळ्याच गोष्टी मिळतात. आई कुठे काय करते मालिकेची लेखिका पण निर्मिती कार्यशाळा घेते. तुम्ही इकडे यायची काय गरज नाही. बरोबर आहे. आणि लिहिणं हे किती महत्त्वाचं आहे. कंटेंट रायटिंग म्हणजे फक्त नियतकालिकासाठी विचार करू नका. आता राजकीय पक्षांना सुद्धा कंटेंट रायटर लागतात. अब की बार मोदी सरकार ही घोषणा राजकीय कार्यकर्त्यांना दिलेली नाही, ती भरत दाभोळकर नावाच्या जाहिरात लेखकानं लिहिलेली घोषणा आहे, ज्याच्यासाठी तो पैसे घेतो. त्यामुळं ही तुमची निर्मिती, हा तुमचा व्यवसायसुद्धा होऊ शकतो. त्याला केवळ नियतकालिकातल्या लिखाणापुरतं सीमित ठेवू नका. आता कवितेचा जसा कान तयार व्हावा लागतो आणि ह्या लयीतून एक तुम्हाला तुमचा स्वर पकडता येतो, तसंच कथा कादंबरीमध्ये गोष्ट रचणं म्हणजे वास्तवात घडलेल्या प्रसंगातून तुम्ही जे अनुभवलेलं आहे, वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, जाणवलेलं आहे, ह्या सगळ्यातून तुमचं काहीतरी म्हणणं आकाराला आलं पाहिजे. लक्षात येते. म्हणजे वास्तवात एखादी गोष्ट उलटी झाली असेल, पण तुम्ही लेखक म्हणून तुम्ही निर्माते आहात. म्हणजे लेखकाला ब्रह्म्याचं रूप मांडलेलं आहे. कारण का, तो त्याच्या पुस्तकातल्या सृष्टीचा निर्माता असतो आणि तुम्ही जशीच्या तशी करू शकता. यूट्यूबवर IBN लोकमतला निखिल वागळेंनी नागराज मंजुळीची घेतलेली मुलाखत आहे, तुम्ही सहज ती बघा. त्याच्यामध्ये सैराटमध्ये जो प्रसंग आहे, म्हणजे तुम्हाला मी म्हणतोय तो मुद्दा कळेल. सैराटमध्ये जो प्रसंग आहे, आर्चीच्या आणि त्या काय नाव आहे हिरोचं, परशा काय करतो, त्याच्या आर्चीच्या चप्पलवर फुल ठेवतो आणि आर्ची आल्यानंतर ती उचलून हातात घेते आणि शिकवते. त्याला नागराजला प्रश्न असं विचारला की हा प्रसंग तुम्हाला सुचला कसा? तो म्हणला, मी वास्तवात फुलं ठेवली होती, पण त्या माझ्या प्रेयसीनं पायानं अशी झिडकारून दिली होती. आता मी दिग्दर्शक असल्यामुळं आणि माझी हिरोईन आता मी म्हणते ते करत असल्यामुळे तिने उचलून लावली. तसं लेखक म्हणून तुमची पात्र काय बोलणार आहेत, काय कृती करणार आहेत, हे सगळं तुम्ही ठरवणारे असता. त्यामुळं लेखकपणाचं भान निर्मितीच्या पातळीवर आणि म्हणून गोष्टीमध्ये तुमच्या अनुभवाचं आणि त्याला कल्पनेचं असं सगळं येतं. म्हणून ऐकलेलं, वाचलेलं, पाहिलेलं, जाणवलेलं, दिसलेलं, दुसऱ्याचं असलेलं सगळं एकत्रित येऊ शकतं. म्हटलं तर चहा करायला आपण साखर घेतो, चहापूड घेतो, दूध घेतो. म्हटलं तर ह्या सगळ्याची चव त्यात आहे आणि पुन्हा स्वतःची सुट्टी चव पण आहे. असं ते लिहिण्यात असतं. आणि हे जोपर्यंत लवकर तुम्हाला कळत नाही तोपर्यंत ते येत नाही. आणि सर्व लिहिण्याच्या प्रक्रियेतनं येत असताना त्यातला युनिकनेसपणा जाणवला पाहिजे. म्हणजे जसं पत्रकारिता शिकवणाऱ्या क्लासमध्ये सांगतात की कुत्रा माणसाला चावला ही बातमी नाही, माणूस कुत्र्याला चावला ही बातमी आहे. सगळे घटना प्रसंग आहे तुम्ही लिहिण्यात आणत नाही, कादंबरीत आणत नाही, येऊन आत्मकथनात सुद्धा आणत नाही. त्यातले कुठले प्रसंग निवडायचे हा चॉईस मात्र तुम्हाला कळला पाहिजे आणि तिथं तुमचं सिलेक्शन फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून माडगुळकरांनी झेल्या नावाची गोष्ट लिहिली. सगळ्यालाच विद्यार्थी भेटतात, पण जो शिक्षकाला सोडायला येताना शिक्षकाला म्हणतो की मला पण तुमच्यावर घेऊन चला,
हा विद्यार्थी शिक्षकाच्या सुद्धा अंगावर येणार आहे, ही गोष्ट होऊ शकते. त्यामुळं गोष्टीचं गोष्टपण कशात आहे हे लवकर कळणं महत्त्वाचं आहे. आता ज्यावेळेस आपण गोष्टीकडनं दाखवण्याच्या कराराकडं म्हणजे नाटकाकडे येतो, नाट्यात्मक संहितेकडे येतो. सकाळी देखणे सर सांगत होते ते बरोबर आहे की संघर्षातून नाट्य आकाराला येतं. नाट्य ज्यावेळेस साकार होतं त्यावेळेस दोन व्यक्ती, वृत्ती, प्रवृत्ती, विचारप्रणाली असा कुठला ना कुठला संघर्ष असतोच. मुळात नाटक हे संघर्षातून आकाराला येतं आणि पुन्हा ते नाटक एका व्यवस्थेच्या विरोधात उभं असतं. जसं महात्मा फुलेंचं तृतीय रत्न हे नाटक, त्या नाटकाच्या अंतर्गत एक संघर्ष आहे आणि ते नाटक पुन्हा त्या संबंध काळाच्या व्यवस्थेच्या विरोधात उभं आहे. हे ज्यावेळेस आपल्याला कळलं आणि एकूणच लिखाणामध्ये म्हणजे कथा कादंबरी असू नाही तर नाटक असू, आपल्याला एक सवय असते माणसं काळ्या किंवा पांढऱ्या रंगात रंगवायची. म्हणजे एखादा चांगला म्हणजे 100% चांगला, एखादा वाईट म्हणजे 100% वाईट, असं अजिबात नसतं. खूप लेअर असतात माणसाच्या स्वभावाला. तुम्हाला एखाद्यानं कानाखाली मारली आणि तुमचा स्वभाव चांगला आहे म्हणून काय तुम्ही पाया पडत नाही त्याच्या. त्या त्या सिच्युएशनला तुमची कृती ठरत असते आणि ह्या लेअर पकडता येणं गरजेचं आहे. आपल्याकडं काय होतं, शिवाजी महाराज कसे शिकवले जातात, शिवाजी महाराजांचंच एवढं वर्णन करतात मोठेपणाचं की आपल्याला वाटतं की अफजल खान नावाचं कोणतरी चिलाट होतं आणि तेच महाराजांनी मारलं. मी तर उलट असं म्हणतो, तुमचा हिरो जेवढा प्रकट करायचा आहे, त्याचं मोठेपण तुम्हाला बिंबवायचं आहे, तर तुमचा खलनायक त्याच्याहून मोठा असला पाहिजे. हे चित्रपटाच्या विशेषतः व्यावसायिक चित्रपटवाल्यांना लवकर कळलं, म्हणून तर अमरीश पुरी वगैरे त्यांच्याकडे खलनायक असतात. अफजल खान किती मोठा होता, बलदंड होता, त्याच्या सरंजामी सरदारकीचं रूप किती बलाढ्य होतं, हे ज्यावेळेस तुम्ही सांगाल त्यावेळेस असं लक्ष येतील की एवढ्या मोठ्या व्यवस्थेला मारण्याचं काम शिवाजीने केलं. मग वेगळं शिवाजीचं मोठेपण सांगण्याची गरज नाही. त्यामुळं हा व्यवस्थात्मक झगडा तुमच्या आकलनाच्या टप्प्यात आला पाहिजे आणि मग तो नाटक असो नाही तर कादंबरी असो, तुम्ही जो अवकाश निवडला आहे त्याच्यात तो बसतो. आणि हे पुन्हा पात्र ज्यावेळेस तुम्ही निवडता त्यावेळेस त्याचं वय, लिंग, जात, प्रदेश हे सगळं त्याच्या बोलण्यातून आणि त्याच्याविषयी तुम्ही जे वर्णन केलेलं आहे त्यातून झिरपलं पाहिजे. नाहीतर तुमचा प्रसंग साजेसा भाषिक व्यवहार नसेल तर तुम्ही उभा केलेला सगळा डोलारा कोसळू शकतो. इतकं ते महत्त्वाचं आहे. आणि नियतकालिकामध्ये गद्यलिखांचे जास्त प्रमाणात येतं ते ललित स्वरूपाचं आहे, ललित गद्य आहे, मुक्त चिंतनपर स्वैर विचाराचं लिखाण आहे. इथं मात्र तुम्ही काळजी घेण्याचं गरज आहे, कारण मी काही नियतकालिक आधी चाळलेले आहेत, वाचलेले आहेत, मला माहीत आहे. प्रवास वर्णन लिहिताना प्रत्येक वेळेस प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी जाऊन त्याचंच लिहावं असं काही नाही. जिथं कोण जात नाही तिथं तुम्ही जायला पाहिजे आणि ते अनुभव लिहायला पाहिजे. तेही पुन्हा काय लिहायला पाहिजे, त्या प्रवासाला निघण्यासाठी किंवा निघाल्यानंतर जो काही अडचणी आलेल्या आहेत त्याच्या सहित. नाहीतर सगळी तुमची प्री प्लॅन्ड ठरवल्यासारखी जर ट्रिप होत असेल तर लिहिण्यासारखं त्याच्यात काहीच नाही बाळांनो. तुम्ही त्या नादालाच लागू नका, बरोबर आहे. त्यामुळं हे जे प्रसिद्धचं ठिकाण आहे आणि तुम्ही तिथं विकेंडला जाताय, हे काही प्रवास वर्णनाचा विषय होत नाही, कारण ते रुटीनच आहे, सगळेच जातात. म्हणजे आम्ही कोल्हापूरला असताना 2 व्हीलरवर आंबोलीला जायचो. शनिवार रविवार जर गेला तर कोल्हापूर, सांगली, बेळगाव हा सगळा उतडा तिथं आलेला असायचा, काहीच बघायला मिळायचं नाही. पण तुम्ही जर बुधवारी मंगळवारी गेलात तर काहीतरी तुम्हाला बघायला मिळणार. या गोष्टी तुम्ही प्रवास वर्णनाच्या बाबतीत घ्यायला पाहिजे. व्यक्तिचित्रणात्मक लेखन हा जो प्रकार आहे तो खरं तर या महाविद्यालयीन नियतकालिकात खूप लिहिला गेला पाहिजे, पण आपली मुलं लिहित नाहीत. तुमच्या आवडत्या शिक्षकाचं व्यक्तिचित्र जर तुम्हाला लिहिता येत नसेल, हा मोठा प्रश्न आहे. किंवा मुलाखत घ्यायला फक्त लेखक, कवी किंवा कलाकाराचीच घ्यायला पाहिजे असं काही नाही. मी इचलकरंजीला दत्ताजीराव कदम आर्ट्स कॉलेजला असताना तिथल्या मुलांनी विचारलं, सर आपल्याला नियतकालिकाला आम्हाला मुलाखत घ्यायची, कोणाची घेऊ? मी सांगितलं हातमाग कामगाराची घेऊन ये. आणि तो कामगार 60 वर्ष वय होतं,
जो आपल्याकडचं उस्मानाबाद जिल्ह्यातून तिकडं स्थलांतरित झालेला दुष्काळात, त्याची पुढची पिढी म्हणजे तो अजून हातमागावरच काम करतो आहे, पण त्याची पुढच्या पिढीनं स्वतःचा माग टाकलेला आहे. म्हणजे एका कामगार पिढीचं मालक होण्याचं शिफ्टिंग फक्त हातमागात होतं, गिरणी मालकाचं होत नाही. हा पण आपल्याला सामाजिक वास्तवाचा भाग कळला पाहिजे. आणि ती इतकी सुंदर मुलाखत झाली की ज्याला त्या वर्षीच्या नियतकालिक स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं होतं. त्यामुळं विषय आशय निवडीपासून तुमचं काम चालू होतं. आपल्याकडे एक पद्धत आहे समीक्षेमध्ये सगळीकडं की प्रसिद्ध लोकांवर लिहून प्रसिद्ध व्हायचं. बरोबर आहे. मी जर समजा मारुती चित्तमपल्लींवर आत्ता काय लिहिलं किंवा फेसबुक पोस्ट टाक, खूप लोक हे करतात. कारण का, लोक मला मानत नाहीत, चित्तमपल्लींना मानतात. आता आपल्याकडे जे शिवव्याख्यात आहेत ना, त्यांना काय वाटतं, लोक आम्हालाच ऐकायला येते. लोकांना शिवाजी समजून घ्यायचा आहे, लोकांना यांच्यात इंटरेस्ट नाही. पण हे पाक शाल गुंडाळून म्हणजे आता महाराजांनंतर हेच असं वाटायला. हा जो आपला जो रोल आहे, आपली जी भूमिका आहे लिहिणं पोचवण्याची, ही आपल्याला नीट कळली पाहिजे. आणि मग आपण प्रकाराकडं जाताना ते कळलं. भाषणाची संहिता असा सुद्धा एक मुद्दा तुमच्या प्रकारामध्ये दिलेला आहे. किती मुलांनी भाषणाची संहिता लिहून दिली आत्तापर्यंत, किती नियतकालिकात काढली, हा जर रेशो काढला आत्तापर्यंत एकानं सुद्धा भाषणाची संहिता दिलेली नाही. म्हणजे तो प्रकारच तुम्ही विचारात घेतलेला नाही. असं जर असेल म्हणजे इतके साधे सहज जमणाऱ्या गोष्टी जर आपण त्यागत असू, सोडत असू, तर खूप अडचणीचं ठरणार आहे. वैचारिक लिखाणामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडी, नुसत्या घडामोडी सांगणं हे आपलं काम नाही वैचारिक लिखाणात. तर त्याचा अन्वयार्थ लावता आला पाहिजे. ज्या घटना घडत आहेत त्याची संगती लावून तुमचं काहीतरी म्हणणं तुम्हाला सांगता आलं पाहिजे, किंवा त्या घटनांचं विश्लेषण तुम्हाला तुमच्या भाषेत देता आलं पाहिजे. कितीतरी विषय आहेत, कायदा आहे, अर्थव्यवस्था आहे, अर्थसंकल्प आहे. म्हणजे आपल्याकडं दरवर्षी राज्याचा आणि देशाचा अर्थसंकल्प सादर होतो. वर्तमानपत्रात येतं रुपया कसा येणार आणि कसा खर्च होणार. अर्थशास्त्राच्या प्राध्यापकासहित कोणालाही त्यातलं काही कळत नाही. मी हे जबाबदारीनं सांगतोय. भांडवलशाहीनं विकसित केलेलं तिच्या मूल्यात्मक रुजवणीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे. आणि त्याला बळी पडलेले हे सगळे लोक आहेत. तुम्ही डाव्या विचारांच्या अर्थतज्ञांची म्हणणे वाचा, मग तुम्हाला काय लक्षात येईल. मला कुठल्याही विचारधारेचं इथं काही मुद्दा आणायचा नाही, पण जे चाललंय ते कसं समजून घ्यायचं याच्या वाटा पण तुम्हाला शोधल्या पाहिजेत. आणि त्या वाटा आपल्याच भोवतालातून आपल्याला मिळवता आल्या पाहिजे. तुम्ही बघा, अर्थसंकल्पाच्या बातम्या येतात, विरोधक त्याला नावं ठेवतात, सत्ताधारी त्याचं गौरवीकरण करतात, पण फॅक्च्युअल काय, त्या अर्थसंकल्पामध्ये दडवलंय काय हे कळलं पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याच्या संबंधातल्या घोषणांची खूप मोठी जंत्री असते, पण त्याच वेळेस उद्योगपतींना ज्या भरमसाठ सवलती दिलेल्या आहेत त्या कुठंच नसतं. ते आपलं काम असतं शोधायचं, आणि ते आपण करत नाही. अशा खूप गोष्टी आहेत. समीक्षात्मक लिखाणामध्ये पुस्तक परीक्षणापासून चित्रपट परीक्षणापर्यंतच्या गोष्टी येतात. म्हणजे आर्टिकल 15 हा इतका सुंदर चित्रपट आहे, किती जणांनी बघितला. आणि त्याच्या किंवा सैराटवर किंवा फॅन्ड्रीवर लिहिता येते, किंवा फॅन्ड्री आणि सैराट अशी सुद्धा समीक्षा करता येते. फॅन्ड्रीमध्ये व्यवस्थेवर दगड उचलणारा नागराज मंजुळे, सैराटमध्ये निम्म्यापर्यंत तो एकदम कमर्शियल चित्रपटासारखा सैराट चित्रपट आहे. शेवटी फक्त मॉब लिचिंग किंवा तो प्रकार येतो. तर त्याचं असं म्हणणं आहे, माझी स्टोरी बघायला प्रेक्षक जर सिनेमागृहात येणारच नसेल आणि ती किती जरी चांगली असली तर उपयोग काय. म्हणून मी पहिल्यांदा स्टोरीच अशी देतो की लोक आधी सिनेमागृहात आले पाहिजेत आणि मग माझं विचार. आता हा मुद्दा चित्रपटाला जेवढा लागू आहे तेवढा तुमच्या लिहिण्याला लागू आहे. कारण तुमचा जर वाचक वाचणारच नसेल तर तुम्ही लिहिता कशावर. त्यामुळं वाचनीयता ठेवणं, मग त्यातल्या सांगण्याच्या तंत्रापासून भाषेच्या उपयोजनापर्यंत प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला काळजी घ्यावी लागणार. आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे वाचनीयतेचा.
आपलं लिखाण जर आपल्यालाच वाचू वाटत नसेल मग इतरांनी काय वाचावं? लक्षात आलं? त्यामुळं या बाबी तुम्ही विचारात घ्या. आणि रसग्रहण करणं, परीक्षण लिहिणं हे आस्वादपर आहे. तुम्हाला जे वाटतं ते अंतिम आहे. प्रत्येकाला प्रत्येक पुस्तक आवडेल असं काही नाही, किंवा प्रत्येक पुस्तक निगेटिव्हच असेल असं काही नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये हे करा. हे मी तुमच्या नियतकालिकाच्या याला जोडून या सगळ्या गोष्टी बोललो, आणि हे तुम्हाला सहज करता येण्यासारख्या बाबी आहे. म्हणजे सिद्धेश्वर यात्रेमध्ये जर सलग 4 दिवस फिरलात तर उत्तम प्रकारचा रिपोर्टच तुम्ही लिहू शकता. त्याच्यासाठी पुणे मुंबईला जायची गरज नाही, आणि दरड कोसळल्याच्या बातम्या वाचायची बी गरज नाही. आपली गरज आहे ना. कोरोनानंतर पहिल्यांदा बैल बाजार या वर्षीच्या यात्रेत भरला. किती जण गेले तिथं बघितलं? अनुभव असे काही घरात बसून आणि मोबाईल बघून येणार नाहीत. कान आणि डोळे सतत उघडे असले पाहिजेत, आणि सतत ते स्वीकारार्हता म्हणजे तुमचं जे मन आहे ते असं टिपकागदासारखं पाहिजे. सतत आत घेतलं पाहिजे, आणि मग तुम्ही ते बाहेर टाकचाल. आत घेण्याची प्रक्रिया जर तुमची बंद असेल तर तुम्ही येणार कसं? आता आपण म्हणतो मानदेश दुष्काळी आहे, पण परवा एक लेखसंग्रह मानदेश दरसाल दुष्काळ वाचत असताना एक शब्द मी वाचला, झनक पिपळी. हा ज्वारीचा एक प्रकार आहे, आणि ती मानदेशात पिकते. त्या लेखकानं लिहिलं आहे. म्हणजे कितीतरी नवे शब्द आपल्याच भोवतालात मिळतात. म्हणजे आजीपासून ते बोबडं बोलणाऱ्या पोरापर्यंत शब्दसुद्धा कसे कॅच करता येतील ते आपण बघितलं पाहिजे. ते कुठं जातील, काय होईल हे नंतरची गोष्ट आहे, पण तुम्ही टिपकागदासारखं सगळं टिपून घेतलं पाहिजे. आणि आपली कुठलीही अनुभव बघण्याची झापडबंद प्रक्रिया नसली पाहिजे. खुलेपणानं त्या अनुभवाला सामोरं जाण्याचं मन आपलं असलं की मग आपण, कारण शेवटी लेखक हा संवेदनशील असतो. लेखक हे समजा जर ब्रीद आहे असं जर आपण म्हणलं, एक व्रत म्हणून तुम्ही घेतलं. तुम्हाला माहीत आहे का, आमच्या विद्यापीठाच्या वतीनं बोलायला सुद्धा PRO असतो, पब्लिक रिलेशन ऑफिसर असतो. HR म्हणून एक डिपार्टमेंट असतं कंपन्यांमध्ये. म्हणजे राजकीय पक्षांचे सुद्धा प्रवक्ते असतात, पण सामान्य माणसाचं कोणच नसतं. लेखक हा सामान्य माणसाचा प्रवक्ता असतो, आणि म्हणून तुम्हाला सामान्यांच्यातून तुमचं अनुभव गोळा करता आले की मग ते त्याचा अवकाश घेऊन कुठल्या ना कुठल्या प्रकारात ते येतातच. आणि अशी आता शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो. लिहिणाऱ्यानं एक सतत विचार केला पाहिजे की विटगेस्टाईन नावाचा जो तत्त्वज्ञ आहे तो असं म्हणतो की वर जायचं नाही. वर गेलं की हवासुद्धा विरळ होते. खाली जायचं, किमान दरीमध्ये पाणी असतं, वेली गवत काहीतरी असतं. वर जायचे नाही. लिहिणाऱ्यानं सुद्धा वर जायचं नाही. वर कमी कमी होत जात आहे. खाली जायचं, कारण तुमची मुळं समाजामध्ये पसरली पाहिजेत. तुम्ही जेवढं, कारण आपल्याला जर उंच इमारत बांधायची असेल तर तुमचा पाया भक्कम आणि रुंद लागतो खूप, मग त्याच्यावर उंच इमारत होईल. तुमचा जर पायाच अरुंद असेल तर तुम्ही उंच इमारत बांधू शकत नाही. हाच न्याय लिखाणाला सुद्धा आहे. तुमच्या अनुभवाचा साठा जेवढा विस्तृत तेवढा लेखनाची उंची वाढणार. त्यामुळं अशीच समाजामध्ये मिसळण्याची इच्छा वाढीस लागो याच वयात, अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण चांगल्या पद्धतीनं आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलात. त्यानंतर सांगायचं झालं तर काही खास, काही विशेष. आमची माती आमची माणसं हे असे अनेक प्रकारचे दूरदर्शन मुंबई केंद्रामध्ये अँकर म्हणून काम पाहिलेले आजचे आपले दुसरे मार्गदर्शक आहेत, ते म्हणजे श्री ज्ञानेश्वर जाधवार सर. जाधवार सरांचं अजून एक सांगायचं झालं तर कृषी सल्ला दूरदर्शन केंद्र पुणे अंतरंग या दूरदर्शन केंद्रावरती त्याने वेळोवेळी
अँकर आणि त्याचबरोबर मार्गदर्शनपर व्याख्यानं वगैरे दिलेले आहेत. आणि त्यांनी 2 पुस्तकं खास करून ते पण पब्लिश केलेले आहेत. ते म्हणजे आजच्या युवक वर्गांसाठी असलेले खास पुस्तक. पहिला एक सांगायचं झालं तर लॉकडाऊन आपण सगळेजण अनुभवलो, पाहिलो आणि सरांनी तर उमटवले. तर ते त्यांचं एक सगळ्यात प्रसिद्ध झालेलं लॉकडाऊन. आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं YouTube चॅनल.